पहिल्या बॉल आपण पाहतो इथे डॉट येतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात झालेली आहे. यश आणि कल्पेश अशी ही जोडी. यश हा स्ट्राईक वरती आहे, कल्पेश हा नॉन स्ट्राईक वरती आहे. तर जितेंद्र बरफ हा बॉलिंग ट्रॅक वरती. षटकारांची हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक जर एखादा खेळाडू घेतोय तर उमेश मुकादम यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. इथे आपण पाहतोय रनअपमध्ये थोडासा चुकतोय जितेंद्र बरफ. यश आणि कल्पेश अशी ही जोडी. यानंतर काणाई स्पोर्ट्स नाईकपाडा आणि जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीवाडा असा सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे कट करण्याचा प्रयत्न पाहतोय. यष्टनच्या मागे थोडासा फंबल झाला होता. महेश डोळे चेंडूला पकडू शकलेले नाही आहेत. इथे पाहतोय रेफर केलं गेलंय वाईट चेंडूसाठी. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी. बॉल टाकून झालेत 3. एक ही धाव आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली नाही आहे. इथे देखील आपण पाहतोय एक वेगवान चेंडू, बॅटचा एज लागलाय यावेळेस आपण पाहतोय आणि ते फलंदाज बाद होतोय. जितेंद्र येतोय, जितेंद्र तुंबडा. इथे पाहतोय आपण मिसटायमिंग झालेला आहे. क्षेत्ररक्षक कल्पेश थालकर पोहोचला होता तिकडे. बघा कल्पेश आउटफील्ड मध्ये एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे, चांगला झेल त्याने पकडलाय आणि जितेंद्र तुंबडा आल्या पावली माघारी परतलाय.
भरत बीज न्यू बॅटर इन झालेला आहे. भरत बीज डावऱ्या हाताचा फलंदाज आहे. बॉल टाकून झालेत 5. फक्त एक धाव फलकावरती लागलेली आहे. रन ऑफ मध्ये थोडासा बिघाड आपण पाहतोय. दोन विकेट गमावल्या गेल्यात. एक धाव ही लेगबायच्या स्वरूपात धावफलकावरती लागलेली आहे. अजूनही कुठल्या फलंदाजाने आपलं अकाउंट ओपन केलेलं नाहीये. राजेंद्र आपण पाहतोय चेंडूच्या मागे तिकडे धावला होता. चेंडूपर्यंत पोहोचलाय मात्र झेल पकडू शकलेला नाहीये आणि चेंडू आता बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलेला आहे. बघा सूरजने प्रयत्न केला मात्र चेंडू सरळ निघून गेला 4 धावांकरता. चला थोडीशी घाई करायची विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. दुसरा षटक घालण्यासाठी गोलंदाज कल्पेश येतोय आणि आता आगमन झालेलं आहे प्रणय मुकादम याचं आगमन झालेलं आहे. प्रणय आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपणास विनंती असेल आमच्या स्टेजवरती या. कुमार प्रणय मुकादम यांचं आगमन झालेलं आहे. जरीमरी स्पोर्ट्स पाई या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे प्रणय मुकादम आणि त्यांचे आगमन झालंय. मी त्याला विनंती करतोय आमच्या VIP कक्षामधून आपण स्थानापन्न व्हायचं आहे. इथे पाहतो या वेगवान चेंडू इथे हाताला गेला होता. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकला गेला होता. लेग बायच्या सुरुवात एक धाव इथे खर्च केले गेले. एका धावेने धावसंख्या आता 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपण पाहू शकता प्रणयची मुकादम यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. संत आणि सावध गतीने या सामन्याला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा शफल करण्याचा प्रयत्न. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू टाकला गेला होता. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील इथे वेगाने कंप्लीट केलेली आहे. 2 धावेवरती इथे समाधान मानावं लागणार आहे. या 2 धावेने धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे बघा स्लॉट मध्ये चेंडू होता. योगेश आहे तिकडे. योगेश नडगे जज करतो आणि बघा सहजसोबत झेल तिकडे पकडला गेलाय. भरत बीज याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. नव्याने फलंदाज करण तुंबडा न्यू बॅटर इन झालेला आहे. कल्पेश ऑफसाईडला खूप चांगला प्रहार इथे केला गेलाय. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे. चेंडूला उचलतोय फेकतोय तोपर्यंत
आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट झाल्यात की नाही पाहूया. पंचांचा इशारा काय येतोय. 2 धावा या पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने धावसंख्या आता 10 या आकड्यावरती दुहेरी अंकामध्ये प्रवेश होताना दिसतोय. शेवटचा एक बॉल बाकी असेल. सरळ बॅटने हा फटका देखील गेला. स्ट्रेट ड्राईव्ह. शतरक्षक आला तिकडे. चेंडूला उचललं गेलं, फेकलं गेलं. तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली. धावसंख्या 11 या आकड्यावरती. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 11. अजूनही शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. पाहूया 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय सह्याधार नागले हा संघ. यानंतर टॉस हा केला जाईल. जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा आणि ऐकाणाई स्पोर्ट्स नाईकपाडा अशा 2 संघादरम्यान मॅच होणार आहे. सन्माननीय अक्षयजी जाधव यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आमच्या VIP कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हायचं आहे. अर्जुन थालकर आलाय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. चेंडूला लॉंग ऑफ मध्ये घेऊन काढलाय. शतरक्षक आहे तिकडे. सूरज चेंडूला उचलेल, फेकेल. बघा फेकी चांगली झालेली आहे. मात्र अर्जुन याला हा चेंडू पकडता आलेला नाही आहे. चेंडू जर पकडला गेला असता कदाचित यश याची विकेट मिळाली असती. यश आणि करण असे 2 फलंदाज आपण पाहतोय. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय 13 या आकड्यावरती. 13 रन्स, 13 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा यश यांनी 4 चेंडूचा खेळ केलेला आहे. 4 चेंडूमध्ये त्याने एकही धाव अजूनपर्यंत बनवलेली नाहीये. इथे बघा फोर्स केलाय चेंडूला. पुन्हा एकदा सूरज येतोय तिकडे. सूरज दिंडा चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे करण तुंबडा. योगेश आलेला आहे. योगेश कोदे. अर्जुन थालकर याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. अर्जुन याने आतापर्यंत चांगली बॉलिंग केलेली आहे. 2 बॉलवरती 2 धावा त्याने केल्यात, खर्च केल्यात आणि एक विकेट देखील त्याने मिळवलेली आहे. इथे पाहतोय फक्त हलक्या देण्याच्या वेळी खेळून काढला गेला. 1 धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आहे. एकच धाव इथे कंप्लीट केली गेली. एका धावेने धावसंख्या आता 14 या आकड्यावरती. इथे पाहतोय आपण चांगला फटका इथे खेळला गेलाय. 1 धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय, अडचणीमध्ये येतोय. आपल्याला आता पाहतोय योगेश कोदे धावची झालेला आहे.
फक्त एक सिंगल धाव आले. धावसंख्या झालेली आहे 15. बॉल टाकून झालेत 4. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. गणेश येतोय न्यू बॅटर. नाव स्ट्राईक वरती असेल. स्ट्राईक वरती यश. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकला गेलाय. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. फेकी स्ट्राईक एंडकडे झाली. महेश ढोले आहेत यष्टिरक्षक. चेंडूला पकडला गेले. तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट झाल्या. या दोन्ही धावसंख्या आता 17 या आकड्यावरती. 1 शॉट. बघा एकच धाव असणार आहे. म्हणजे फक्त 16 धावा धावफलकावरती आत्तापर्यंत लागलेले आहेत. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी असेल. ते पाहतो आपण. चांगला ड्राईव्ह इथे केला होता चेंडूला. एक धाव तर कंप्लीट झाल्याचा प्रयत्न झालेला आहे. दुसऱ्या प्रयत्नात चला पाहूया. 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. चला तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पोहोचवला गेलाय. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. तर फलंदाज बाद असेल. विकेट मिळाले शेवटच्या बॉलवरती. चला आता महत्वाचा टॉस होईल. आदरणीय सन्माननीय प्रणयजी मुकादम साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते तर सामन्याचा टॉस केला जाईल. साहेबांना विनंती करतोय. आपण पाहतोय सन्माननीय उमेशी मुकादम साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. देवेश ग्रुप पाई चे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. डोंगरीपडा संघाचा कॉल आहे. काटाचा कॉल आहे आणि या काट आलाय. साहेबांना विनंती करतोय दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन कृपया करून स्थानापन्न व्हायचं आहे. समीर समीर टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करताना किती धावापर्यंत मजल मारली जाईल तुमच्याकडून. 40+ म्हणजे तुमच्याकडे असे बॅटर कोणते आहेत जे 40+ धावा बनवण्यासाठी मदत करतील तुम्हाला. अक्षय, रोहित. नक्कीच अक्षय आणि रोहित या वर्षीचा हंगाम पाहिला तर फॉर्म मध्ये आहेत. नक्कीच तुम्हाला ऑल द बेस्ट असेल. टॉस तुम्ही हरलाय तर टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय असता. शतरक्षण. म्हणजे तुमच्या मनासारखाच निर्णय लागला गेला आहे. मग फिल्डिंग करताना किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. 30 ते 35. आणि असे कोणते गोलंदाज आहेत जे रोहित कोटावले आणि अक्षय जाधव यांना रोखण्यासाठी काम करतील आजच्या दिवसामध्ये. मी, भुऱ्या गांगोडा आणि पप्पा. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस बॉक्समधून न्यूज असे की डोंगरेपाडा संघाने प्रथम नाणेफेक जिंकलाय आणि बॅटिंग स्वीकारलंय आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाला. थोड्याच वेळात या मॅचला सुद्धा सुरुवात होईल. तोपर्यंत आपण लाईव्ह ॲक्शनमध्ये जाऊया. तिकडे जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र प्रदीपजी लोखंडे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हे बागेत फुलं फुले मोगरेची, बायको माझी आहे डोंगरेची, राती मी दिल भाकर खाया लागलेची, हे हरी भाजी होती उडदाची. खजरचे झाडाखाली पोरी गव्हाच्या लाईन मारी, खजरचे झाडाखाली पोरी गव्हाच्या लाईन मारी.
यावेळेस पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. गोलंदाज आपण पाहतोय करण यांच्याकडून. बघा पंचावरती प्रेशर टाकण्याचं काम यावेळेस गोलंदाजी केलं होतं, पण पंचांनी कोणतंही रिॲक्शन याच्यावरती दाखवलं नाहीये. पहिला चेंडू पाहिला त्याला डॉट आलाय. बघा दर्शन आपण पाहतोय सध्या तरी हिमांशू आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीनवरती. स्टायलिश खेळाडू. फुल टॉस चेंडू आहे. इथे पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. चेंडू आपण पाहतोय आता स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. नो प्लस 4 पंजा खोलला इथे. अर्जुन पण कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. एक धाव तर इथे कंप्लीट केली जाईल. एका धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. या एका धावेने धावसंख्या आता आपण पाहतोय जाऊन पोहोचलेली आहे. ती म्हणजे 6 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता आपण चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. चेंडू आता डिक्लर मध्ये ट्रॅव्हल होतोय. या 2 धावेने धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. 18 धावांचं टार्गेट आहे. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे दोन्ही मॅच जिंकण्याकरता 10 धावेंची आवश्यकता आहे. कल्पेश इथे बघा शफल होऊन खूप चांगला प्रहार इथे केला गेलाय. आउटफील्ड खराब आहे तिकडे. आपण पाहतोय आउटफील्ड मध्ये तिकडे चेंडू थांबतोय. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघा लक्ष नाही आहे क्षेत्ररक्षकांचं. भरत याचं लक्ष नव्हतं आणि 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 3 धावेने आता धावसंख्या 11 या आकड्यावरती. अजून ही मॅच जिंकण्याकरता 7 धावेंची आवश्यकता आहे. अजूनही 7 धावेंची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. इथे विकेट किपर कडनं चूक झाली. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल देखील आहे. 2 धावा या धावफलकावरती नोंदवल्या जातील. धावसंख्या आता जाऊन पोचलेली आहे. ती म्हणजे 13 या आकड्यावरती. 13 रन्स. 13 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 5 धावेंची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. हिमांशू तुंबडा थोडेसे चिंताग्रस्त जाणवत आहेत आपल्याला, कारण सध्या तरी त्यांचा संघ पराभवाच्या छायेला जाताना दिसतोय. इथे बघा हुक करण्याचा प्रयत्न होता कल्पेश थालकर याचा, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. बघा अजूनही आपण जर बघितलं तर पहिलं षटक हे मार्गस्थ आहे आणि 5 धावा अजूनही जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बॉल अद्याप बाकी असतील 13 बॉलमध्ये 5 धावा बनवायच्या आहेत. इथे पाहतो आपण फाईन लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढलाय. चेंडू सरळ डिक्लर मध्ये घेऊन गेलाय. 2 धावा या धावफलकावरती नोंदवल्या जातील. आता मॅच जिंकण्याकरता फक्त 3 धावेंची आवश्यकता आहे. बघा हिमांशू गेलाय तिकडे बॉल आणायला. भरपूर दूरवरती हिमांशूला पाठवलंय. भरपूर मेहनत घ्यावी लागते हिमांशूला. बारा बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता.
कमलाकर येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. फुल टॉस चेंडू आहे आणि चेंडू हा डिक्लेअर मध्ये ट्रॅव्हल होतोय. चला दुसरा चेंडू पाठवून द्यायचा आहे. इथे आपण पाहतोय मिस टायमिंग झालेला आहे आणि इथे आपण पाहतोय सामना इथे जिंकलेला आहे तो म्हणजे वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाने. हळलक साई आधार. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगावे.